श्री स्वामी समर्थ. काय कारण आहे भगवान विष्णूच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान का टाकले जाते? तर यामागे एक छोटीशी कथा आहे, ती आपण पाहू. प्राचीन काळी जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. या राक्षसाचे लग्न वृंदा नावाच्या एका मुलीशी झाले. वृंदा भगवान विष्णूची भक्त होती. वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधर अजय झाला होता. या राक्षसाने एका युद्धामध्ये महादेवालाही पराभूत केलेले होते. या गोष्टीचा जालंधराला खूप अहंकार आणि गर्व झाला होता. तो स्वर्गातील देवतांना व अप्सरांना त्रास देऊ लागला. दुःखी होऊन सर्व देवता भगवान विष्णूला शरण गेले आणि जालंधराच्या त्रासातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले. भगवान विष्णू यांनी आपल्या मायाशक्तीने जालंधराचे रूप धारण केले. मायाशक्तीने त्यांनी वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. यामुळे जालंधराची शक्ती क्षीण झाली. युद्धामध्ये तो मृत्युमुखी पडला. जेव्हा वृंदाला भगवान विष्णूच्या छळकपटाबद्दल समजले, तेव्हा तिने विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. देवतांच्या प्रार्थनेनंतर वृंदाने शाप परत घेतला, परंतु भगवान विष्णू वृंदासोबत केलेल्या छळकपटामुळे स्वतःला दोषी समजत होते. त्यांनी वृंदाच्या शापाचा मान ठेवण्यासाठी स्वतःचे एक रूप दगडामध्ये प्रकट केले. या दगडातील रूपाला शाळीग्राम म्हटले जाते. भगवान विष्णूने वृंदाला सांगितले की पुढील जन्मात तू तुळशीच्या रूपात प्रकट होशील आणि लक्ष्मीपेक्षा मला जास्त प्रिय राहशील. तुझे स्थान माझ्या डोक्यावर असेल आणि तुझ्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. याच कारणामुळे भगवान विष्णूच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकले जाते. तुळस न टाकलेला प्रसाद भगवान विष्णू स्वीकार करत नाहीत. भगवान विष्णूला दिलेला शाप परत घेतल्यानंतर वृंदा जालंधरासोबत सती झाली. वृंदेच्या राखेतून तुळशीचे रोप बाहेर आले. वृंदाची मर्यादा आणि पवित्रता कायम ठेवण्यासाठी देवतांनी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाचे लग्न तुळशीसोबत केले. याच कारणामुळे भगवान विष्णू आणि तुळस कोणत्याही ठिकाणी असल्यास दुःख, अडचणी, त्रासातून मुक्ती मिळते. नारायण स्वरूप हेच शाळीग्राम दगड विष्णूच्या वेगवेगळ्या रूप आणि अवतारांच्या नावाने असतात. हे खूप चमत्कारिक दगड मानलेले आहेत. या दगडांना केवळ स्पर्श केला तरी प्रत्येक कामात यश येते. श्री स्वामी समर्थ.